ब्रेकनंतर स्वागत। पुढची एक बातमी पाहूया। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल केल्यानंतर संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे गजाआड गेलाय। 12 दिवस पोलीस कोठडी भोगल्यानंतर आता तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र या प्रकरणातील आरोपी असलेली त्याची मुलगी आणि इतर 2 आरोपी अजूनही पसार असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता संशय निर्माण झालाय। इतर आरोपींना पोलीस का पाठीशी घालत आहेत असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी उपस्थित केलाय। तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर खरं तर हा भोंदू गजाआड गेला, मात्र आणखी इतर जे हे तर खूप गंभीर बाब आहे। 15 दिवसापेक्षा जास्त काळ उलटूनही ते आरोपी सापडत नाहीत। म्हणजे लोकांमध्ये, तिथे आसपासच्या लोकांमध्ये चर्चा आहे की त्यांची मुलगी ही तिच्या मामाच्या घरी राहते, पत्नी मामाच्या घरी राहते। पत्नी आणि मुलाला तुम्ही आरोपी करावा, सहआरोपी करावे अशी आमची मागणी आहे। तेही झालं नाहीये। आणि डॉक्टर मोहनपुरी हा जो आहे, हा सुद्धा सिन्नरला राहणारा आहे। सूरज शिंदे हा तिथलाच मळवलीचा राहणार आहे। म्हणजे कुठले लांबचे लोक नाहीयेत हे। आणि हे शोधणं आणि सापडणं खूप दुरापास्त असं नाहीये, परंतु तरीही ते अद्याप फरार आहेत असं घोषित केलेलं आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही, हे मात्र वास्तव आहे। म्हणजे एकीकडे आपण बघितलं तर वडगाव पानमध्ये काही दिवसापूर्वी एका लहान मुलीवरती ऍसिड हल्ल्याची घटना घडली होती। तो अज्ञात इसम आहे। मात्र दुसरीकडे हे आरोपी तर जग जाहीर असताना पोलीस त्यांना का सापडत नाही? निश्चितच त्या ऍसिड हल्ल्यातला आरोपी अननोन पर्सन आहे, कोणाला माहित नाही, तो सापडत नाही हे आपण समजू शकतो। परंतु तोही शोधणं तेवढंच गंभीर बाब आहे ती, जे घडलेला ऍसिड हल्ला, आणि तोही शोधणं गरजेचं आहे। परंतु हे माहीत असलेले आरोपी पोलिसांना सापडत नाही, हे त्याहून आणखी गंभीर आहे। आणि म्हणजे याच्यात काय इच्छाशक्तीची कमतरता म्हणावी किंवा काय हे कळत नाहीये। पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन केसचं कामकाज पुढे न्यावं, पुढे जाणं गरजेचं आहे। तेच आपण बघितलं तर या भोंदू गडगेच्या संदर्भामध्ये अनेकांची त्यांनी खरं तर आर्थिक लूट केली असेल, शोषण महिलांचं काही केल्याचं देखील तुमच्या काही महिलांचे फोन बरोबर. तुम्हाला आलेले होते। मात्र तक्रार द्यायला लोक पुढे येताना दिसत नाहीये। ह्या गडगेने केलेलं जे शोषण आहे, गडगे असेल किंवा डॉक्टर पुरीच्या सुद्धा संबंधाने अनेक लोक फोनवर संपर्कात आहेत, सतत संपर्क करतात। काही पुरावे पण त्यांनी मला व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावर माझ्याकडे पाठवले आहेत। काहींनी ऑनलाईन तक्रार केल्याचंही मला सांगितलंय। परंतु पोलिसांचा म्हणजे पाठलाग आम्हाला नकोय, किंवा पोलीस ही एकंदर यंत्रणेला ते घाबरतात। आणि दुसरं म्हणजे बाबाच्या ह्या एकंदर वर्तनाला सुद्धा त्यांची खूप भीती आहे, बाबाची दहशत आहे। इतर आरोपी अजूनही का सापडत नाही हा खरा प्रश्न आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।